विजया, विजया, ए तुझं सगळं अय्या काय ग, तुझं झालं ग सगळं पटापट? किती मस्त. अगं मस्त वगैरे काही नाही, इतक्या वर्षांची सवय अर्चू. हात बसलाय ग माझा. बाकी काही नाही, फक्त जरा मुलांची शाळा आणि अभ्यास हे मॅनेज झालं ना की मग काही नाही वाटत. हो, हे पण आता आपलंही वेळापत्रक बनेल हा आपोआप. नाही म्हणजे जरी काउंटरवर मी आणि बाबाजी बसणार असू तरी कधीतरी वेळ प्रसंगी तुम्हाला सुद्धा बसावं लागणार आहे. हो, त्यामुळे आता मात्र आपल्याला वेळापत्रक बनवावंच लागणार आहे. हा अर्चू, अगं टेन्शन नको घेऊ, आपण करूया सगळं व्यवस्थित, आखून घेऊया. आणि लागलं तर ना आपण नानांची पण मदत घेऊया. हा, गुड आयडिया. बरं मला सांग, तुझं काम कुठपर्यंत आलंय? वेल, माझं सुद्धा आता हात बसलाय, यु नो. ओ टार्गेट प्रमाणे सगळं पूर्ण करून झालेलं आहे आणि आमचे महाराज हातात छडी घेऊन उभेच असतात. पण तुला तसंच पाहिजे. काही म्हणा लगेच. आणि बरं, शिवाय अर्चना मिनी सुपर मार्केट असं नाव आहे बाई, मग काय नावाला तर जागावं लागणार आहे. एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? काय गो? अगं तू चक्क शेक्सपियरला खोटं पाडलेस. म्हणजे शेक्सपियरनी म्हणून ठेवले ना, नावात काय आहे. तू त्याला खोटं पाडलेस आणि सिद्ध केलेस की नावातच सगळं काही आहे. म्हणजे बघ, अर्चना मिनी सुपर मार्केट असं नाव आहे म्हणून कामाला लागलीस की नाही तू. विचार कर, विजया सुपर मार्केट ठेवलं असतं तर कामाकडे डुंकून बघितलं नसतंस तू. विजया, तू ना बॉक्स घालू का डोक्यात तुझ्या? बरं चाल, बाय आता. मुर्देत बाय. माधवी आले. या या या. काय हो, झालं का काम? अहो झालं म्हणून काय विचारताय? जय हो, झालं. पैशाचंही काम झालं आणि लाडूही दिले. माधवी, पण तुम्ही ग्रेट आहात. म्हणजे? अहो, अशा शुभ कार्याच्या वेळेला गोडधोड द्यावं असं म्हणतात हो, आणि तुम्ही लाडू दिलेत. जय हो, जय हो बाबाजी, जय हो. अगो बाई, खरंच हो, लक्षातच आलं नाही हा माझ्या. हा, पण आता पुढे काय करायचं ठरलं? आता पुढे काय माधवी, दणक्यात उद्घाटन आणि दणक्यात बिझनेस करायचा. बाबाजींचं लक्ष आहे. जय हो बाबाजी, जय हो. खूप समाधानी वाटते. आपल्या पैशांचा पहिल्यांदाच सत्कारणी उपयोग होतोय. होय हो, खरंच सगळी त्यांची कृपा हो, सगळी त्यांची कृपा. बाबाजी असंच लक्षात असू द्या हो, असंच लक्षात असू द्या. अहो, मेघनाला फोन करून सांगू का? करा ना. नको नको, आता ती कामात असेल ना. अहो माधवी, ते रिसर्च सेंटरचं काम आहे, लेक्चर मध्ये थोडंच असणार आहे. येऊ शकतील फोन, ट्राय तर करा. करतेच मग फोन. जय हो. हॅलो. हा मेघना. हा बोल आई, कशी आहेस ग? मी बरी आहे, तू कशी आहेस ते सांग. जमतंय ना सगळं? जमतंय हळूहळू. तुम्ही कधी येताय पुण्याला आई? छे, आम्ही एवढ्यात तिथे फिरकणार सुद्धा नाही आहोत लुडबुड करायला. काय ग आई, लुडबुड काय त्यात? बरं ते जाऊ दे. अगं मी फोन कशासाठी केला होता ते सांगते. अगं नानांनी आणि सतीशरावांनी मिळून जे मिनी सुपर मार्केट काढलंय ना, हा, त्याचं काय झालं? त्यात हे सुद्धा काम करणार आहेत नानांबरोबर. अगं पैसे सुद्धा गुंतवले त्यांनी त्याच्यात. आत्ताच ड्राफ्ट देऊन आले. काय सांगतेस काय आई? पण अचानक? अगं त्याचं काय झालं, थांब बाबांनाच देते फोन. जय हो मेघना, त्याचं काय झालं माहितीये का? तुम्हाला माहितीये ना, मध्यंतरी मी खूप असा डिप्रेस्ड होतो. मला असं उगाचच वाटायचं की मला काय काय होत आहे, काय काय होत आहे नाही का. मी सारखा कंप्लेंट करायचो आणि न मग नानासाहेब, माईसाहेब, माधवी आणि मी असं आमचं ठरलं होतं बाहेरगावी जायचं. तेही बारगळलं होतं. म्हणजे ना धड काहीच होत नव्हतं आणि मलाही धड काही सुचत नव्हतं हो. त्यामुळे ना माझी मनस्थिती पारच म्हणजे ना, मी म्हणजे मला कळतच नव्हतं हो की मी काय करतोय, मला काय करायचंय, काय नाही करायचंय. मग हे सगळं आता नानासाहेब माझे मित्र झालेत ना, नानासाहेब मित्र झालेत. मग त्यांना मी हे सगळं सांगितलं. म्हटलं मला याच्यावर काहीतरी उपाय सुचवा हो नानासाहेब, मला खूप असं विचित्र अस्वस्थ होत आहे. बरं का मेघना, मग त्या वेळेला त्यांनी मला हा उपाय सांगितला. म्हणाले सतीशराव आणि मी म्हणजे ते नानासाहेब मिळून एक
मिनी सुपर मार्केट काढतायत तर त्यात तुम्ही हातभार लावा. जय हो. खूप छान बातमी सांगितलीत बाबा. होय हो. खूप आनंद झालाय मला. बघा आता बाबा, तुमचा वेळ कसा जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नाही हो, खरंच नाही. मला ना उलट आता वेळ कमी पडते असं वाटायला लागलाय. जय हो. आणि पैसे गुंतवले हेही छानच केलं. सत्कारणी लागले पैसे. मेघना, माधवी नेमकं हेच म्हणाल्या हो. घ्या घ्या, बोला त्यांच्याशी. हा नको नको बाबा, आत्ता नको प्लीज. नाही म्हणजे आता मी रिसर्च सेंटर मध्ये आहे ना, मी रात्री निवांत फोन करते आईला. ओके? बरं बरं. जय हो. काळजी घ्या, जावई बापूंची काळजी घ्या. मस्त राहा, नीट राहा. हा, जय हो. जय हो. हो बाबा, काळजी घ्या. जय हो. जय हो. जय. मेघना, मी खूप घाईते, आपण नंतर बोलूया. खूप अर्जंट आहे का काही? अर्जंट म्हणजे सोसायटीची टाकी तुमच्या कृपेने रिकामी झालेली आहे. अरे यार. अगं, हॅलो. अरे ठेवते काय फोन ही? अर्जंट आहे का काही? मी खूप बिझी आहे, नंतर बोलूया. ए, शहाणपणा करू नकोस. लगेच ठेवतेस काय फोन? अरे म्हणजे काय, महत्वाचं काम होतं म्हणूनच फोन केला ना. आणि काय रे आदित्य, मी तुला आठवण केली होती नळ बंद करण्याची, तर जोरात हो म्हणून सांगितलंस मला. हसू नकोस हं. त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने फोन करून चंपी केली आहे माझी. काय रे आदित्य, आपल्यामुळे केवढा त्रास झाला लोकांना. टाकी पुन्हा भरावी लागली. अरे हो बाबा, ठीक आहे. आता काय उठाबशा काढू काय? काढ, काढच. अच्छा, असं आहे का? तुला चालणार आहे का तुझ्या नवऱ्याने सगळ्यांसमोर उठाबशा काढलात तर? पुरे हा पुरे. ठेव आता फोन, काम आहेत ना तुला फार. कामावर पाणी पडलंस ना तू टाकीचं. मी? चल चल ठेव आता, काम करा महत्वाची. चल बाय. बाय. टाकी बंद करायची राहून गेली आदित्य देसाई. भोगा आता कर्माची फळं. जोरात ना तयारी? हो ना. अहो, उद्घाटनाच्या आधी जास्तीत जास्त वस्तू करता आल्या तर बरं आहे. हो, तेच तर आपल्या दुकानाचं मुख्य अट्रॅक्शन असणार आहे. तुला काही मदत हवी असेल तर सांग हो मला. नाही, यावेळेला तुझ्या मदतीला मेघना नाहीये ना. खरंच हो. नाही म्हणजे मेघना असती ना तर तिने एक बाजू नक्की सांभाळली असते. त्या बाबतीत मी जरा रिलॅक्स राहिले असते ना. आता खूप मिस करते मी तिला. हो, आणि तिचं काम कसं, काही बडबड नाही, वटवट नाही. आपलं काम बरं की आपण बरं. आठवण तरी येत असेल की नाही कोण जाणे. चैन नाही पडत तिकडे. रोज एक फोन असतो. अय्या, मला नाही केला कधी फोन. अगं, कुणाला एकाला फोन केला की सगळ्यांना कळते ना खुशाली त्यांची. मग या आणलेत का मुहूर्त? येस, बसा, पाणी आण. 10 मुहूर्त काढून आणले. अगो बाई, अहो, 10 कशाला? आपल्याला शनिवार रविवारच हवाय. मुलं तिकडे आहेत ना, आणि त्यांच्याशिवाय कुठला आपण कार्यक्रम करतोय? ते खरंय ग, गुरुजींनी 10 काढून दिले, मी घेऊन आलो. छान. आता शनिवार का रविवार ते तुम्ही ठरवा. आज रात्रीच फोन करूया आपण आदित्यला. बरं ना, पण कोणाकोणाला बोलवायचं आपण? तो एक प्रश्नच आहे. हे खरं म्हणजे दुकान म्हटल्यावर जितकी जास्त माणसं येतील तितकी जास्त पब्लिसिटी होईल. आणि आपलं दुकान तेव्हा लागलेलं नसणार ना, मग लोकांना बसायला जागा वेगा पुरणार नाही ग. मग बाहेर अगदी छोटासा मंडप घालतो म्हटलं तरी पंचायतच होणार आहे थोडीशी. आणि इतकी माणसं येणार म्हटल्यावर काहीतरी डिश ठेवायलाच लागेल ना ग. हो, मला काय वाटतं ना, अमित आणि सतीश आले ना संध्याकाळी की आपण बसूया चर्चेला नेहमीप्रमाणे आणि मग ठरवूया सगळं. करेक्ट आहे. बरं नाना, चहा घेताय ना? तू तुझं काम करत बस ग, मी करते चहा. मी आधी फ्रेश होतो.
आणि बाबाजींना मुहूर्ताचं कळवायचं आठवण करा. हो का? आलो. हो. तुला पण करते हो चहा. हा चालेल. हे बघा देशपांडे, तुमची ब्रिज खेळणारी सगळी मंडळी, सगळे मेंबर्स यायला हवेत. मी नाही हो, मला काय सांगणार तुम्ही? काय उगाचच ते तो खडूस कुडाळकर, हा त्यालाही सांगा, जाऊ दे, त्या निमित्ताने पुन्हा दोस्त होईल आमची. हा त्यालाही सांगा जय हो, सगळ्यांनी यायचं, लक्षात ठेवा. जय हो. हा हो हो हो. चला, त्या देशपांड्याला फोन केला, तो आणि त्याची सगळी गँग त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्या सकट सगळे येणार ओपनिंगला. जय हो. बघितलं, पूर्वीचे सगळे कॉन्टॅक्ट आता कामी येत आहेत. जय हो. हो हो, सांगायला हवंच हो. होतं म्हणून तर घेऊन बसलोय ना फोन. अहो मी काय म्हणत होते, बोला ना. आपण ना ही सगळी तयारी करायला देसाईवाडीतच जाऊन राहूया. मेघनाला तर काय आता शक्य नाहीये. म्हणजे ती जरी आली ना तरी शनिवार रविवार येणार आणि सगळा भार या तिघींवर पडेल. आपण तिथे राहिलो ना तर खूप मदत होईल त्यांना. तसंही आपण नेहमी जातो ते फक्त पाहुणचाराला. यावेळी गेलो तर मदत तरी होईल ना. हल्ली तुम्ही म्हणजे जरा जय होच या बाबतीत. बर, तुम्हाला तो तोंडवळकर आठवतोय का, माझा मित्र? हो, त्याचं काय? अहो, त्यांनी स्वतःच ऑफसेट प्रिंटिंग प्रेस सुरू केलाय. मग आपल्या मिनी सुपर मार्केटचे इन्व्हिटेशन कार्ड त्याच्याकडनं छापून घेऊया. जय हो. कशी वाटली कल्पना? अगदी उत्तम. जय हो. त्यांच्यावर जबाबदारी टाकली ना की आपण निर्धास्त. तुम्ही फोन करा, मी आवरते. हो. आणि आता मिनी मार्केटचं उद्घाटन होईपर्यंत आपला मुक्काम देसाईवाडीत. जय हो. जय हो. आलेच. लागा तयारीला लागा. काकडेला फोन करावा, त्याचाही ग्रुप खूप मोठा आहे. हा हॅलो, बोला ना. हा काय रे, बोलू शकतोयस का? नाही, ऑफिस मध्ये असेल ना आता, म्हणून विचारलं. अहो नाही, बोला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. झालास का सेट? बसलं का सगळं रुटीन? बसतंय हळूहळू, पण छान आहे ऑफिस. हा, मेघनाचं काय? अरे सासूबाईंना चेन पडत नाही बाबा तिची खबर कळल्याशिवाय. नाही, तिचं पण रिसर्च सेंटर मस्त आहे. गेट. वातावरण चांगलं आहे, अकॅडमिक आहे. व्हेरी गुड. तुम्ही दोघं खुश आहात ना? येस नाना. मग झालं. बरं, तुला फोन केला म्हणजे रविवारचं निमंत्रण द्यायला. अरे वा, ठरलं का उद्घाटनाचं? हो, ठरलं. मुद्दाम रविवार ठरवलाय तुम्हा दोघांना सोयीचं व्हावं म्हणून. अरे वा, गुड. अर्चूचा आला होता मला फोन, ते उद्घाटनाचं ठरतंय म्हणून सांगायला. झालं बाबा एकदाच. तुम्ही काय शनिवारी निघाल ना? येस, पक्का. हा, पण तुझी तब्येत ठीक आहे का रे बाबा? अहो बरी हो नाना, काही नाही, जराशी कणकण आली होती. या मेघनाने ना उगाच छोट्याशा गोष्टीचा बाऊ केला. चालायचंच रे. बरं आता ठेवतो, ऑफिस मध्ये आहेस ना, जास्त वेळ बोलत नाही. या, वाट बघतोय. ओके नाना, बाय. ओके. माई तो माई काय माई माई प्लीज 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 थोडासा चहा कर ना माई प्लीज. ईश करते की टाकू तिला काय आलायस का? अगं काही नाही, विजयाला सांगायला गेलो तर ती खोलीभर हा पसारा मांडून बसली वस्तूंचा. तर वाटलं की तिला चहा करून द्यावं, पण मला ना खूप कंटाळा आला, म्हणून म्हणलं जरा तुला लाडीगोडी लावूया. इतकी काही लाडीगोडी लावायला नकोय. करते चहा. असं नाही का माई, काय मेघना गेल्यापासून तुझ्यावर कामाचा ताण वाढलाय ना. म्हणजे विजया किती नाही म्हणाली तरी तू मदतीला येतेसच. अरे येते म्हणजे काय, यायलाच हवं ना. इतक्या सगळ्या माणसांचं ते एकटी कसं काय बरं करेल. आणि अरे मुलांची पण वाढती वय आहेत. सारखी एकट्यानं भूक लागलेली असते, त्यांच्या मागे मागे धावायला लागतं तिला. त्यात आता हे दुकानाचं काम आलंय, मग एकटं कसं काय करेल ती सगळं. म्हणून मी काम करायला आले. आणि देवाच्या दयेने माझी तब्येत अजून ठणठणीत आहे. तू उगीच माझं टेन्शन घेऊ नकोस, कळलं ना? देते मी तुला चहा फक्कडसा. माई मला पण हवाय प्लीज. हा आला दुसरा प्लीज वाला. म्हणजे काय झालं? अर्चू वरती ट्रे बनवून बसले ना, म्हणून खाली आला असता चहा प्यायला. पण काय रे, म्हणजे तुझ्याकडे पण सेम स्टोरी आहे की काय? म्हणजे काय? आणि सतीश, हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का? काय माझ्यामुळे काय झालंय?
अरे काय काय ते दुकानाचं प्रकरण काढलंस ना तू, घे आता. पण आता काय आपल्याला पर्याय नाहीये लाडीगुडी चहा शिवाय, हिला लाडीगुडी लावण्याशिवाय. आहे की नाही? पुरे झालं माहीच आपलं तारणहार आहे आता. हा, एवढं काही ते तोंडात खडीसाखर घेऊन बोलायला नकोय. बरं तुम्हाला मदत करशील ना? हो करतो. हे बघ भांडलं मी सरळ ठेवलं बस. अजून काय मदत करू सांग. बरं साखर किती घालायची? नाही म्हणजे बिन साखरेचाच करायचंय का? नाही दोघं तोंडात खडीसाखर घेऊन आलायत ना म्हणून विचारलं. थोडी साखर चालेल, थोडी चालेल. साखर थोडी चालेल म्हणतोय माई मी. आले थांबा, ते खायला हवंय का? आलं आलं चहा मध्ये भजी वगैरे? नाही 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 बरोबर आहे तुमचं सतीश दुसऱ्यांशी बोलणं झालं होतं. हा नाही 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 मी कुठली ऑर्डर चेंज करण्यासाठी फोन केलेला नाही आहे. मी जस्ट एक रिमाइंडर म्हणून फोन केला. तुमच्या लक्षात नाही आलं का? मी सुरुवातीला सांगितलं मी नाना देसाई, सतीश दुसऱ्यांचा पार्टनर आणि सासरा. हा नाही नाही हरकत नाही होतच. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं ना सगळं? हा ठीक आहे ठेवतो. हो ठेव. ओके सॉरी हा सुरेशराव, जरा फोनवर बोलत होतो. आपला मिनी मार्केटचा डीलर हो. आणखीन कोणाला काही फोन करायचे का नानासाहेब? मला सांगा, मी करतो. हा जो कोण माणूस होता तो काय फार नीटस बोलत नव्हता तुमच्याशी, याला बघून घेऊ का मी? जय हो. तसं काही नाही हो सुरेशराव. इतके दिवस सतीशशी बोलत होता ना तो, आता मी बोलतोय म्हटल्यावर डोक्यात प्रकाश पडायला थोडा वेळ लागला एवढंच. माईसाहेब बाड बिस्तरा घेऊन आलोय. जय हो. वा बरं केलं. माधवीनं म्हटलं मी आता सगळी कामं करायची आहेत, भयंकर गडबड असणार, एकदम धामधूम असणार. हो की नाही नानासाहेब? म्हटलं मग आता इथेच येऊन राहूया. जय हो. हो ना. आणि तुम्हा सगळ्यांना आपापले व्याप असतात. तुमचा आश्रम, नानांचा क्लब, आम्ही काहीतरी रिकामे आहोत. त्यामुळे म्हटलं आपल्या रिकामपणाचा सदुपयोग करावा. करेक्ट आहे, उत्तम केलं. अशा वेळी मॅन पॉवर लागतेच ना. हो ना. हो नानासाहेब, म्हणूनच तुमची परवानगी न घेता आम्ही इथे येऊन धडकलो. हो असंच कार्य आहे, त्यात परवानगी कसली मागायची? तुम्ही फ्रेश व्हा, मग मी खायला करते. या माधवी. माई मी इथे मदत करायला आले. कराल हो, या. फ्रेश होते आणि तुम्हाला मदत करते. चला करू बघू. या. बरं नानासाहेब जय हो. बघा एक काम मात्र मी अगदी चोख करून टाकलंय. काय आहे, आमचा एक मित्र आहे गणेश तोंडवळकर. त्यांचा ना स्वतःचा प्रिंटिंग प्रेस आहे बरं का. तर आपली जी इन्व्हिटेशन छापायची आहेत ना उद्घाटनाची, त्याचं काम मी त्याच्यावर जय हो करून टाकलेलं आहे. फक्त आता तुम्ही मला तुमच्या सुपीक डोक्यातून उत्तमपैकी एक मजकूर लिहून द्या, म्हणजे तो त्याच्याकडे मी पोचवून टाकतो. म्हणजे जय हो. वा, हे बाकी बेस्ट केलं सुरेशराव. आता वाटतंय हा कधी जवळ आलंय ओपनिंग दुकानाचं. असं काय सांगू तुम्हाला नानासाहेब, माझ्या अंगात ना 440 वोल्टची इलेक्ट्रिसिटी अशी सतत चालली आहे. हो म्हणजे असं झंझंझाट, म्हणजे इतका मला उत्साह आलाय ना तुम्हाला सांगू. खरंच हो, जय हो. म्हणजे खूप उत्साह आलाय मला. जय हो जय हो. वा. दे मी करते. बिलकुल हात लावायचं नाही, चहा मी करणार. अरे काय काल बाथरूम मधले नळ उघडे सोडले होते, त्याची नुकसान भरपाई नको का करायला? अच्छा, करा जरूर करा. अरे चहा पावडरचा डबा मी इथेच ठेवला होता, तो कुठे गेला? चहाचा डबा मागे सारून त्यासमोर बिस्किटांचा डबा ठेवलास तू. तो जर बाजूला सरकवलास ना तर तुला दिसेल चहाचा डबा. हो असं पण आहे का? अरे वा, थँक्यू. आणि साखरेचा डबा वरच्या रांगेत दुसरा. ओ वाव, ग्रेट. आता चहासाठी तुला गाळण सुद्धा लागेलच नाही? कोई शक? कहाँ पे? बता दो. सगळं जर मीच सांगणार असेल तर मीच चहा करते ना. नाही यार, मी करणार म्हटलं ना तुला. अरे यार, नुकसान भरपाई करायची मला.
भरपाई 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 आदित्य प्लीज प्लीज मेघना को प्यारी है नाही भरपाई. नाही बास पुरे पुरे हा तसं नाटक पुरे आता. आणि काय रे भरपाई फक्त चहावर? नॉट डन. सॉरी सॉरी सॉरी. तू बोल काय पाहिजे तुला? म्हणजे चंद्रावर 2 days 3 nights ची ट्रिप आणि मंगळावर ऍडव्हेंचर स्पोर्ट्स. बस एवढंच? अरे हे तर रोजच आहे ना. अरे म्हणजे काय रोजच घडतं की हे बघ, मी जरी आदित्य असलो तरी तू मागे एकदा मला चंद्र म्हणाली होतीस, एकदा म्हणाली होतीस तुम्हाला, त्यामुळे तो प्रश्न मिटला. आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचं म्हणशील तर रोज कामावर जाताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आपल्याला ऍडव्हेंचर राईड मिळतेच की, त्याच्यामुळे तोही प्रश्न मिटला. हाऊ अनरोमॅन्टिक. शी बाबा, आदित्य तुला ना रोमॅन्स मधलं काहीच कळत नाही. अच्छा असं आहे का? हो का? अच्छा नाही नाही कळत. चहा 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 उकळला जा. यार